ठरतोय रोहित, त्याला यथोचित मान सन्मान किशोरजी नाईक यांच्या शुभ हस्ते आपण पाहतोय. किशोर नाईक यांच्या शुभ हस्ते आपण त्याचा यथोचित मान सन्मान करणार आहोत. रोहित नडफेकीचा कौल बघा. दोन्ही संघातील 4 षटकांचा सामना असेल. यस चला पंच 2 मिनिटं सामना थांबवायचा आहे. म्हणजे यस वरंडेपाडा संघातील एक सक्षम रिप्रेझेंटेटिव्ह, त्यानंतर मला वाटते सारसाई ब संघातील एक रिप्रेझेंटेटिव्ह आमच्यापर्यंत पोहोचायचा आहे. सारसाई ब प्लीज या मित्रांनो. चला आपला एक खेळाडू आमच्यापर्यंत 12वा खेळाडू आमच्यापर्यंत पोहोचा मित्रांनो. सामना चालू झाल्याच्या नंतर आपला खेळाडू नसेल तर दोन धावांची आपल्याला पेनल्टी देखील स्वीकारावी लागेल. याची देखील दखल घ्यायची आहे. जिथे आता दुसऱ्या फेरीतील हा पहिला सामना आहे. हा सामना चालू होण्यापूर्वी नक्कीच पुनश्च एकदा मायक्रोफोनवरती करूया बदल, जिथे ऐकूया सुयश भुरे यांना. थँक्यू सो मच, थँक्यू सो मच, धन्यवाद. हॅलो, धन्यवाद निखिल. तर पुन्हा एकदा दुसऱ्या फेरीच्या सामन्याकडे आपण वळूया, जिकडे आपण जर पाहिलं तर एका बाजूला वरंडेपाडा आहे तर दुसऱ्या बाजूला सारसई या संघ खेळतोय. षटकाला सुरुवात झाली पहिल्याच चेंडूवरती. इकडे मात्र हवाई हल्ला केला जातोय. पहिल्या चेंडूला मात्र सीमारेषा दाखवली आहे, ठोकलाय हा गगनभेदी गगनचुंबी. पहिल्या चेंडूवरती षटकार. इकडे सुरुवात तर चांगलीच केली जाते. आणखीन एक मारलाय समोरच्या दिशेने. यावेळचा चेंडू सलगच्या 2 चेंडूंवरती 2 मोठे फटके, 6 रन्स. पहिल्या 2 चेंडूंवरती 2 मोठे फटके आलेत. 12 धावा धावफलकावरती लागल्यात. यावेळचा फुल टॉस अडबा बाटने इकडे मात्र टर्न केलाय. क्षेत्ररक्षक धावतोय, लॉंग चेस आहे आणि अशा वेळी इकडे मात्र चेंडूने रेस जिंकली आहे. पुन्हा एकदा या चेंडूवरती आणखीन एक चांगला मोठा स्ट्रोक येतोय, चौकार. पाहिल्या होत्या गवळणवाडी पेण या संघाने त्या धावा बनवल्या होत्या, परंतु हा नवीन सामना आपण पाहतोय. यावेळचा फटका फसला गेला. क्षेत्ररक्षक आहे, झेल पकडला. इथे चुकी होणार नाहीये. ज्या फलंदाजाने इकडे मात्र सुरुवात केली त्यालाच मात्र मैदानाच्या बाहेरचा रस्ता दाखवला जातोय. डीजे साठी आपण यायचं आहे. रोहित वागे त्यांच्याच हस्ते आपल्याला हे पारितोषिक दिलं जाईल. रोहित
आपल्याला विनंती आहे, माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत असेल तर ते 100 रुपयाचं कॅश प्राईज आहे ते आपण कलेक्ट करायचं आहे इथे येऊन. धावफलकामध्ये आपण पाहतोय धाबा मात्र लागल्यात आतापर्यंत 16 रन्स, 16 धाबा धावफलकावरती. दुसऱ्या फेरीचा सामना आपण पाहतोय. निखिल, आजच्या दिवसामध्ये पाहिलं काय, अगदी आपण जर पाहिलं तर याच मैदानावरती बऱ्याच मॅचेस मध्ये मेडन ओव्हर आम्ही पाहिल्या होत्या. कदाचित मला तर वाटतंय तुला तर या मॅच मध्ये किंबहुना या मैदानावरची ही पहिली किंवा दुसरी संधी असावी. परंतु ज्या अगोदर आम्ही या अगोदर ज्या स्पर्धा केल्या होत्या, अगदी सिद्धिविनायक जिराट, त्याच्यानंतर आपण पाहिलं गावदेवी जिराट, अशा ज्या स्पर्धा झाल्या होत्या या स्पर्धेमध्ये मंथन डाकी, त्या अगोदर आपण जर पाहिलं तर सुमित पत्रे यांनी या मैदानावरती अशी षटकं फेकली होती ना जिथे फलंदाजांना संधीच दिली नव्हती. मागच्या मॅच मध्ये आपण पाहिलं अगदी मेडन षटक, या अगोदरच्या मॅच मध्ये विकेट हॅट्रिक, या मॅच मध्ये मागच्या मॅच मध्ये विकेट हॅट्रिक पाहिली. आणि त्याचमुळे अगदी ही खेळपट्टी आपण जर पाहिली ना तर या खेळपट्टीवरती तब्बल ही 8वी स्पर्धा आहे. परंतु तशीच्या तशी अगदी गोलंदाजांना साथ देणारी आणि तितक्याच वेळेला फलंदाजांना सुद्धा साथ देणारी ही खेळपट्टी पाहायला मिळते. पंचांकडे लाऊड अपील केली गेली, परंतु ही अपील पंचांच्या माध्यमातून आपण पाहतोय फेटाळली गेली. पहिल्या षटकाचा खेळ इकडे आपण पाहतोय संपला. अगदी आपण झोपेतून जागे व्हावं, एक भयान स्वप्न आपल्याला पडावं, ते स्वप्न कदाचित विसरावं असं हे षटक इकडे मात्र पाहायला मिळालं. कारण सुरुवात जी झाली होती ना, अगदी पहिल्या चेंडूवरती षटकार, त्यानंतर आपण जर पाहिलं तर हॅमर करत असताना समोरच्या दिशेने वायडिश लॉंग ऑफ आणि वायडिश लॉंग ऑनच्या मध्ये मारलेला षटकार, त्यानंतरचा आलेला चौकार आणि त्यानंतर आलेली विकेट. अगदी आपण जर पाहिलं तर ते भयान स्वप्न होतं, ते टळलं गेलं. आणि त्यानंतर आता धावफलकाकडे थोडंसं लक्ष टाकलं ना तर इकडे धावा 17 लागल्यात, 17 रन्स ऑन स्कोर कार्ड, 17 धावा धावफलकावरती. क्रिकेटच्या परिभाषेमध्ये आपण 2 अंक अशुभ म्हणतो, 13 आणि हा 17 अंक अशुभ ठरलाय. परंतु इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये सुद्धा आपण अनेकांची जर्सी क्रमांक पाहिली तर 13 सुद्धा आपल्याला पाहायला मिळाली आणि 17 सुद्धा पाहायला मिळाली आहे. त्यामुळे अशुभ आणि शुभ हे काय आहे हे त्या खेळाडूंना माहीतच नसेल. परंतु ज्या रीतीने त्यांनी त्यांच्या जर्सीवरती तो अंक टाकलाय, किंबहुना त्या जर्सीवरती अंक टाकत असताना जो खेळ केलाय हा आपण नेहमी पाहिलाय. यावेळी समोर मारत असताना आणखीन एक क्षेत्ररक्षक तिकडे पोहोचले, झेल पकडलाय, आणखीन एक फलंदाज तर खालिंगचा कोहिनूर हिरा म्हणून ओळखलं जातं. विवेक शेलारला याला सुद्धा आपण पाहिलं होतं गेल्या वर्षी अगदी नेट बॉलर म्हणून त्याला वापरलं गेलं होतं. आणि त्यानंतर परंतु या बॉलवरती आपण बोलूया, आडवा बाटने खेळत असताना इकडे मात्र हा मोठा फटका ठोकला येतोय पुन्हा. जरी चेंडू गहाळ झाला तरी नवीनच दिला जाईल याची दक्षता घ्यायची आहे. आणि जर इकडे दव पडत असेल आणि दव जर पडला आणि त्यामध्ये बॉल ओला होऊन जर खराब झाला तर कमिटीच्या माध्यमातून अशी सूचना आली आहे की तिकडे आपण पंचांसोबत वार्तालाप करून चेंडू चेंज सुद्धा करू शकता. त्यामुळे ही सूचना आपल्यापर्यंत पोहोचवली जाते. धावफलकावरती धाबा मागच्या षटकारानंतर आपण पाहिलं तर 25 धाबा धावफलकावरती लागल्या, 25 रन्स ऑन स्कोर कार्ड, 25 धाबा धावफलकावरती. वरंडेपाडा विपक्ष सारसई असा सामना मैदानामध्ये आपण पाहतोय. यावेळचा हा चेंडू लोवर फुल टॉस होता, परंतु अगदी टो क्रशर यॉर्कर म्हणून ज्याला ओळखलं जातं ना तशा पद्धतीचा हा चेंडू इकडे मात्र पाहायला मिळाला. बॉटम हँडच्या साह्याने खेळण्याचा प्रयत्न होता, माफ करा हाय बॅकलिपच्या साह्याने खेळण्याचा प्रयत्न होता,
परंतु या प्रयत्नात अगदी आपण जर पाहिलं तर बॅटला हुलकावणी देत असताना आउटसाइड ऑफ स्टंप हा चेंडू टाकला, पायावरती लागला, शूज वरती लागला आणि त्यानंतर या चेंडूवरती कोणतीही धाव नाहीये. निर्धाव चेंडू इकडे मात्र आपल्याला पाहायला मिळतंय. धावफलकावरती 23 धावा धावफलकावरती होत आहेत. 23 23 धावा माफ करा 23 धावा धावफलकावरती होतात. 23 धावा धावफलकावरती लागल्यात. धावसंख्येमध्ये आपण जर पाहिलं तर मागच्या षटकाराने भर पडली होती, परंतु तदनंतर थांबून ठेवलाय. डान्सिंग डाऊन द विकेट येऊन फटका खेळलाय. बराच काळ हवे तिथे मात्र क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा पोहोचलेत. साधा सोपा झेल इकडे मात्र पकडला. आणखीन एका फलंदाजाला मैदानाच्या बाहेरचा रस्ता इकडे दाखवला जातोय. डीजे पुस्तक धरून उभा राहिलेला नाहीये. अगदी आपण जर पाहिलं तर येणारा फलंदाज मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न करतोय आणि त्याच प्रयत्नात अगदी आपण जर पाहिलं तर बराच काळ चेंडू हवेत राहतोय. क्षेत्ररक्षक तिकडे पोहोचतायत आणि अगदी आपण जर पाहिलं ना तर चांगली सुरेख कॅच तिकडे पकडली जाते. एकही चुकी आतापर्यंत क्षेत्ररक्षकांच्या माध्यमातून झालेली नाहीये. आपण म्हणतो ना नेहमी की कॅचेस विन द मॅचेस आणि त्याचं उदाहरण इकडे मात्र क्षेत्ररक्षकांच्या माध्यमातून दिलं जाते. फुल टॉस आडव्या बॅटने हाही चेंडू आपण जर पाहिलं तर प्रॉपर बॅटवरती कनेक्ट झालेला नाहीये. 30 यार्ड सर्कलच्या बाहेर थोडासा पडला. क्षेत्ररक्षक सुद्धा होते 30 यार्ड सर्कल मध्ये, परंतु आपण जर पाहिलं तर त्यांच्या डोक्यावरून हा चेंडू गेला. जर हातात असता तर पुन्हा एकदा हृदयाची धडधड वाढली असती, ठोके सुद्धा वाढले होते, परंतु आपण जर पाहिलं तर त्या क्षणाला जेव्हा चेंडू डोक्यावरून ट्रॅव्हल झाला कुठेतरी सुटकेचा निश्वास इकडे मात्र घेतला असेल. धावफलकावरती धाव एकेरीनिशी पुढे सरकते. 24 होत आहेत आता धावफलकावरती. 24 धावा धावफलकावरती लागल्यात. मोठा स्ट्रोक पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न. आता बराच काळ हवेत चेंडू चाललाय. निर्जन स्थळी चेंडू जाऊन पडतोय. अगदी आपण जर पाहिलं तर डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग पासून शॉर्ट फाईन लेग पर्यंत क्षेत्ररक्षक धावत आले होते, परंतु त्यांच्या हाताला हा चेंडू काही लागलेला नाही आणि त्याचमुळे या चेंडूवरती आपण जर पाहिलं तर पुन्हा एकदा 2 धावा मिळाल्या आणि दुहेरी धावेनंतर संघाची धावसंख्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती आपण पाहतोय जाऊन पोहोचले 26 धावा धावफलकावरती लागल्यात. 26 धावा धावफलकावरती लागल्यात. त्यामध्ये आपण विकेटचा जर विचार केला तर आतापर्यंत 3 फलंदाज सुद्धा बाद झालेत. धावसंख्या प्रत्येकाला येणाऱ्या फलंदाजाला बनवायची आहे. अगदी त्याने विचार केलाय की कदाचित जास्तीत जास्त आपण धावा बनवूया. जास्तीत जास्त धावा बनवल्या तर कदाचित कुठेतरी आपला प्रवास सुखकर होऊ शकतो. मागच्या सामन्यामध्ये आपण जर पाहिलं तर श्री पात्रुदेवी वरांडेपाडा या संघाने 36 बनवल्या होत्या. 37चं टार्गेट ठेवलं होतं आणि त्या धावा त्याने वाचवल्या सुद्धा होत्या, परंतु आता आपण जर पाहिलं तर प्रथमतः गोलंदाजी करतायत आणि त्यांच्या विरुद्ध इकडे मात्र धावा बनवत असताना सारसई ब हा संघ खेळतोय, ज्याने पहिल्या सामन्यामध्ये 42 बनवल्या होत्या. आतापर्यंत त्यांची धावसंख्या आपण जर पाहिले ना तर 2 षटकांच्या समाप्तीनंतर 26 वरती जाऊन पोहोचले. 13च्या सरासरीने धावफलकावरती धावा लावल्यात. यावेळचा चेंडू पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न केला, परंतु हा प्रयत्न सुद्धा आपण जर पाहिलं तर अयशस्वी ठरला. अगदी मेरिटनुसार खेळण्याचा प्रयत्न केला पाहिजे. जर तुम्ही मेरिटनुसार खेळलात, समोर कितीही मोठा गोलंदाज असू द्या, तुम्ही त्याच्या विरुद्ध धावा बनवू शकता, परंतु जेव्हा जेव्हा तुम्ही अनऑर्थोडॉक्स पद्धतीने खेळण्यासाठी जाताना त्यावेळी तुमच्या विरुद्ध अपयशच येतं. यावेळचा चेंडू पंचांकडे वाईटची मागणी आणि ती मागणी इथे मात्र पंचांनी उचलून धरली. सांगितलं की हा चेंडू वाईट आहे. मग यष्टीरक्षकाच्या माध्यमातून सुद्धा पंचांवरती थोडंसं दबाव टाकण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांना माहिती आहे की कुठेतरी पंचांनी दिलेला निर्णय हा योग्य आहे आणि त्याचमुळे या चेंडूवरती आपण पाहतोय वाईट स्वरूपातली धाव मिळाली. एकेरी धाव इकडे मात्र धावफलकावरती लागते. आडव्या बॅटने पुन्हा एकदा पुल केलाय. क्षेत्ररक्षक 30 यार्ड सर्कल मध्ये होते. अगदी आपण जर पाहिलं तर ते म्हणतो ना नजर हटी दुर्घटना घटी आणि तेच मात्र इकडे झालंय. अगदी आपण पाहिलं क्षेत्ररक्षकाची चुकी आणि त्याच्यानंतर रनआउट स्वरूपात आणखीन एक फलंदाज बाद.
दिशेनाशी झालेत. या वेळचा चेंडू सोडून दिला, पडल्यानंतर आतमध्ये येणारा. अगदी आपण जर पाहिलं तर बोट फिंगर रोल केली होती या चेंडूवरती आणि त्याच्यानंतर चेंडू पडल्यानंतर गरकन आतमध्ये आला, यष्टीरक्षकाच्या दिशेने गेला, निर्धावाला डॉट आला. धावसंख्या मात्र आपण जर पाहिली तर 28च्या घरात आतापर्यंत इकडे मात्र पोहोचत असताना आपण पाहतोय 28. आडव्या बाटने पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न, परंतु आपण जर पाहिलं तर जो प्रयत्न इकडे केला जातोय तो प्रयत्न पूर्णपणे गोलंदाजाच्या माध्यमातून उद्ध्वस्त केला. आतापर्यंत तिन्ही षटकं आपण निखिल पाहिली ना तर तिन्ही षटकांमध्ये विकेट येत असताना पाहिल्या. अगदी कॅल्क्युलेशन रिस्क कशाला म्हटलं जातं ना ते इथे गोलंदाजाने दाखवलं. अगदी फलंदाजांना लालच दिला आणि लालच बुरी बला आहे असं आपण म्हणत असतो आणि त्याच लालचीचे शिकार इकडे मात्र फलंदाज राहिले आणि त्यामुळे आता कुठेतरी पारी आहे ना ती मात्र विस्कळीत ठरली आहे. आडवा बाटणे टायमिंग प्रॉपर आहे इथे मात्र चेंडूला डीप मिड विकेटच्या डोक्यावरून धाडलाय. आडवा बाटने खेळलं. आडवा बाटने खेळत असताना 6 धावा मिळवल्या, संघाची धावसंख्या पुढे नेली आहे. आणखीन एक वा भाई वा काय स्ट्रोक खेळलाय. अगदी आपण जर पाहिलं तर स्वतः फिरले आणि चेंडूला सुद्धा फिरवलं, धाडलं डीप फाईन लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर, सीमा रेखा पार. षटकार.
आपण जर पाहिलं तर स्ट्राईक रेटवरती खेळतात, धावफलकावरती धावा मात्र लागल्यात त्या म्हणजे 41. 3 चेंडूंचा खेळ संपला, 3.3चा खेळ संपतोय, अजूनही 3 चेंडूंचा खेळ येणं बाकी आहे आणि या 3 चेंडूंवरती जास्तीत जास्त धावा बनवण्याचा प्रयत्न इकडे आलेले नवीन खेळाडू सुद्धा करतील. वेळ दवडू नका विनंती असेल दोन्ही संघांना. या वेळचा फुल टॉस आडवा बाटने खेळण्याचा प्रयत्न इकडे आपण पाहतोय. फलंदाजाकडनं चुकी झाली परंतु यष्टीरक्षक चुकी करत नाही. या चांगला इकडे चेंडू गॅदर केला, फेकी केली आणि रनआउट स्वरूपात अजय यांना मात्र बाद केलं. बघा निखिल, आपण अलिबाग मध्ये पाहिलं तर क्वचित अशी मैदान आहेत जे आपल्याला पूर्ण गोल पाहायला मिळतात, परंतु काही मैदान असतात ते आखूड असतात, मागे डिक्लेअर असते आणि अशा वेळी यष्टीरक्षक आपली चपळाई दाखवत असतो. कदाचित आपण जर पाहिलं तर जर समोर चांगला फलंदाज असेल, स्ट्राईक एंडवरती त्याला आणायचा प्रयत्न असेल तर कधी कधी मी नेहमी पाहिलंय की तिकडे त्या चेंडूवरती डिक्लेअर स्वरूपात चेंडू सोडत सुद्धा जात असतात, एक सिंगल तिकडे दिली जात असते समोरच्या. पर्यंत घडले काय धावफलकामध्ये आपण जर पाहिलं तर धावा सुद्धा आल्यात, परंतु या षटकामध्ये 2 खेळाडू झेलबाद स्वरूपात बाद झालेत आणि त्यामध्ये 2 खेळाडू आपण जर पाहिलं तर आतापर्यंत रनआउट स्वरूपात सुद्धा बाद झाले. त्यामुळे एक चांगलं षटक इकडे गोलंदाजाच्या माध्यमातून हाताळलं जात आहे. कधी लेग ब्रेक टाकला जातोय, अगदी बॉल वळत नाहीये तेवढा, परंतु आपल्याकडे असलेलं कौशल्य इकडे खेळपट्टीवरती दाखवायचं आणि ते दाखवत असताना इतक्या लांबचा प्रवास आपण कशासाठी केला? आपला खेळ दाखवण्यासाठी, किंबहुना आपल्या संघाला कुठेतरी पुढच्या फेरीमध्ये नेण्यासाठी आणि त्याचमुळे इकडे चांगला खेळ केला जातोय. पहिली धाव पुन्हा एकदा कंप्लीट झाली, दुसरी धाव घेत असताना रनआउट स्वरूपात आणखीन एक फलंदाज बाद. सामन्यातील खेळ आपण पाहिला तर फलंदाजी करत असताना सारसई ब या संघाने पहिल्या सामन्यामध्ये सुद्धा 42 धावा बनवत 9 गडी गमावले होते. याही सामन्यामध्ये तेच घडलंय. आतापर्यंत धावफलकावरती आपण जर पाहिलं तर 43 धावा लावल्यात आणि 44चं लक्ष ठेवलंय आणि अशा वेळी सुद्धा 9 फलंदाज तिकडे बाद झालेत. तर विनंती करतोय सलामीची जोडी मैदानावरती लवकरात लवकर पाठवा. येणारे 24 चेंडू आणि विजयासाठी आपण पाहतोय 44 धावसंख्येची गरज आहे. आमचे व्यासपीठावरती उपस्थित पाहुणे सिद्धिविनायक झिराट संघाचे एक हार्ड हिटर, किंबहुना आपण जर पाहिलं तर ज्यांचा दबदबा अख्ख्या अलिबागमध्ये तर रायगडमध्ये सुद्धा आहे, सचिन म्हात्रे यांचं आगमन होत आहे. डीजे
आपण पाहतोय विजयासाठी 24 चेंडू आणि गरज आहे 44 धावसंख्येची. हॅलो चेक. आपण पाहतोय 24 चेंडूंमध्ये 44 धावा बनवायच्या आहेत. गोलंदाजी माकवती, एक वेगवान गोलंदाज ज्याच्या खांद्यावरती षटक सोपवलंय. अजून एक चेंडू. आपण पाहतोय श्री सिद्धिविनायक आदिवासी क्रीडा मंडळ झिराट यांच्या वतीनं आयोजित केलेली ही रात्रकालीन क्रिकेट स्पर्धा. रोख रक्कम 50,000 रुपये तब्बल पारितोषिक असणारी ही क्रिकेट स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. आणि त्या स्पर्धेतील हा दुसरा फेरीचा सामना आपण मैदानावरती अनुभवतोय. वरंडेपाडा विपक्ष सारसई ब हा सामना मैदानावरती चालू आहे. 24 चेंडू विजयासाठी 44चं लक्ष आहे. लेट्स प्लेचा इशारा पंचांच्या माध्यमातून आलाय. ज्या खेळाडूने सुरुवात केली होती सामन्याला षटकार मारून त्याच्यावरती इकडे मात्र आक्रमण केलं जात आहे. पहिल्याच चेंडूला मात्र धाडलंय सरळ डीप. पहिल्या चेंडूवरती अडवा बॅटने खेळत असताना इकडे आपण जर पाहिलं तर रिएक्शन वरती ऍक्शन इकडे मात्र घेतली आहे. चौकार टोकलाय. चौकारानिशी खातं मात्र ओपन केलंय. आणखीन एक यावेळी घुटना टेक और ये शॉर्ट डेक. परंतु आपण जर पाहिलं तर इथे मात्र क्षेत्ररक्षकाकडनं चुकी झाली. अगदी लांब पल्ल्याचा रन धावत येत असताना झेलवरती पोचले जरूर होते. परंतु क्रिकेट काय म्हणतं मित्रांनो, अगदी 99% तुमच्या हातात झेल पडत असेल तर ते कितीही कठीण असू द्या तुम्हाला घेणं ते गरजेचं आहे. परंतु इकडे मात्र झेल सुटला आणि झेल सुटल्यानंतर तितक्याच तत्परतेने आपण पाहतोय 2 धावा कंप्लीट झाल्यात. दुहेरी धावेनंतर संघाची धावसंख्या 6 धावा धावफलकावरती लागल्या. 6 ऑन स्कोर कार्ड. 6 धावा धावफलकावरती. आपण जर पाहिलं तर कैलासवासी शशिकांत गोपाळ म्हात्रे यांच्या स्मरणार्थ अद्विका संजय म्हात्रे यांच्याकडून या मंडळासाठी आपण जर पाहिलं तर सामनावीराची ट्रॉफी सुद्धा आम्हाला इकडे पुरस्कृत करून दिली. आणि तर आमच्या व्यासपीठावरती सुद्धा आपण जर पाहिलं तर त्याच घरातील एक कमक व्यक्तिमत्व म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं सचिन दादा यांचे बंधू यांच्याकडून ही ट्रॉफी आम्हाला पुरस्कृत करून दिले. त्यांचा सुद्धा आभार मानतोय. मागच्या चेंडूवरती एक वेगळं दृश्य जरूर मैदानावरती घडलं. यावेळचा चेंडू मारण्याचा प्रयत्न पंचांकडे लाऊड अपील 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 अपील. परंतु या अपील मध्ये तथ्य नाही आहे असं मात्र इकडे पंचांनी सांगितलंय. अगदी आपण जर पाहिलं तर स्ट्रॉंग अपील केली होती परंतु पंचांना संभ्रमात टाकण्याचा प्रयत्न तिकडे केला. तर यापुढील होणारा सामना नाणेफेकी करण्यासाठी या बाळा 11 ताकई खोपोली विपक्ष गावदेवी आपटा दोन्ही संघांच्या कर्णधारांना विनंती करतोय की नाणेफेकी करण्यासाठी या. बाळा 11 ताकई खोपोली विपक्ष गावदेवी आपटा. सचिन म्हात्रे यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते तिकडे नाणेफेकी करायची आहे. धावफलकावरती 6 धावा धावफलकावरती लागल्यात. यावेळचा चेंडू समोरच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न. परंतु हे दृश्य अनेक वेळा आपण इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये पाहतो. अगदी आपण जर पाहिलं तर मध्येच झालेल्या रतनबुवा स्पर्धेमध्ये सुद्धा असं एक दृश्य घडलं होतं जिथे आपण जर पाहिलं तर एक टफ मुवमेंट सामना होता आणि त्या टफ मुवमेंट सामन्यामध्ये एक फलंदाज सुद्धा बाद झाला होता आणि त्या संघाने तो सामना हरला सुद्धा होता. त्या संघाचा तो सामना पराभूत सुद्धा झाले होते. त्यामुळे अगदी आपण जर पाहिलं तर इकडे हा चेंडू पायाला लागला असता तर एक वेगळं दृश्य नक्की पाहायला मिळालं असतं. परंतु आपण पाहतो एक सिंगल इकडे प्राप्त झाली आहे. समोर मारण्याचा प्रयत्न. यावेळी फटका फसला जातोय. क्षेत्ररक्षक आहे. झेल पकडलाय. फलंदाज क्रमांक
आहे आणि 44 धावा बनवत असताना आतापर्यंत 7 धावा धावफलकावरती लागल्यात. येणारे 18 चेंडू आणि आता गरज आहे विजयासाठी. आपण जर पाहिलं तर 37 धावसंख्येची, 18 चेंडू आणि 37 धावा. पुन्हा एकदा समीकरण इकडे आपण पाहतोय वरंडीपाडा संघासाठी वेगळं राहिलंय. 18 चेंडू 37 धावा हे समीकरण आपण पाहतोय. 44 ची गरज आहे आणि आतापर्यंत 7 झाल्यात. त्यामुळे हे समीकरण आता बनवायचं कसं हे मात्र तुम्हालाच करावं लागेल. ते म्हटलं जातं ना, तुम्हीच असता तुमच्या प्रयत्नांचे शिल्पकार. ते आता इथून तुम्हाला करावं लागेल. तुम्ही जर चांगले प्रयत्न केले, प्रयत्न तुम्हाला शर्तीचे करावे लागतील. जर तुम्ही चांगले प्रयत्न केले तर तुम्हाला फळ नक्की चांगलं मिळेल. आता तेच प्रयत्न इकडे सातत्याने खरे उतरावे लागतील. अगदी प्रत्येक चेंडूवरती मोठा फटका मारावा लागेल. मोठा फटका मारत असताना आपल्या संघाला पुढे न्यावं लागेल. तेव्हा जाऊन कुठेतरी प्रवास सुखकर होऊ शकतो. षटकाची सुरुवात. यावेळचा चेंडू आपण पाहतोय बॅटची लिडिंग आहे. क्षेत्ररक्षक शॉर्ट 30 सर्कल मध्ये आहेत. झेल पकडला आणखीन एक फलंदाज यावेळी मैदानाच्या बाहेर. ज्या खेळाडूच्या शोधात होते, ज्या विकेटच्या शोधात होते, ती विकेट अगदी आपण जर पाहिलं तर इकडे मिळवली. समोर चेंडू टाकला. समोर चेंडू टाकत असताना थोडीशी फ्लाईट दिली, वेग काढून घेतला आणि त्याचमुळे आपण जर पाहिलं तर बॅट वेगाने आली. बॅटची लेडिंग एज घेतली. आउटसाइड एज घेतल्यानंतर आपण पाहतोय शॉट 30 सर्कल मध्ये, शॉर्ट पॉइंट वरती, शॉर्ट कव्हर मध्ये क्षेत्ररक्षक होते, त्यांनी मात्र हा झेल पकडला आणि फलंदाज आपण पाहतो योगेश यांना मात्र मैदानाच्या बाहेरचा रस्ता इकडे दाखवला. आता मात्र थोडेसे आपण जर पाहिलं तर हृदयाचे ठोके वाढले जातील, कारण महत्वपूर्ण खेळाडू आहेत ते या सामन्यामधून बाद झालेत. धावसंख्या आपण जर पाहिले तर तिकडे स्थिरावली आहे. धावसंख्या धावफलकामध्ये आपण पाहतोय जाऊन पोहोचली आहे, ती म्हणजे 7. अजूनही समीकरण आपण शिल्लक पाहिलं तर येणारे 17 चेंडू 37 धावसंख्येची गरज आहे. केलं ना तर सर्व काही सोपं असतं. तर पण जर ते करायचं असेल तर तुम्हाला स्वतःला इकडे मात्र कणखर बनवावं लागेल. समोर गोलंदाज किती चांगला आहे हे मात्र पाहून त्याच्या गोलंदाजीवरती मोठे फटके मारावे लागतील. यावेळचा चेंडू समोर मारला होता. अगदी आपण जर पाहिलं तर ओव्हर द बॉलर हेड खेळत असताना एक सिंगल इकडे मात्र मिळाली. एकेरी सिंगल नंतर संघाची धावसंख्या आपण पाहतोय पुढे सरकते. धावफलकावरती आता 8 होतात. 8 डावा धावफलकावरती लागल्यात. समीकरण जसं जसं सिंगल येईल, जसं जसं डॉट होईल, तसं तसं वेगळं होत जाईल. परंतु ज्या ज्या वेळी तुम्ही धावा बनवाल त्या त्यावेळी तुम्हाला तुमच्या संघासाठी एक प्रयत्न असेल, किंबहुना जो प्रवास असेल ना तो सुखकर सुद्धा होऊ शकतो. त्यामुळे प्रयत्न इकडे तुम्हाला पुन्हा एकदा शर्तीचे करावे लागतील. यावेळचा लोअर फुल टॉस हाय बॅकलिपच्या साहाय्याने खेळण्याचा प्रयत्न. हेच अगदी आपण जर पाहिलं तर हल्लीच्या क्रिकेटचं एक ताळतंत्र राहिलंय. अगदी आपण जर पाहिलं तर या अगोदर कमी हाईटच्या बॅट आपण पाहिल्या होत्या, परंतु या हंगामामध्ये किंबहुना जे नवीन हंगाम चालू झालं टेनिस क्रिकेटचं त्या त्यावेळी बॅट्स मध्ये बदल होत गेला. अगदी आपण जर पाहिलं तर काही काना हलकी बॅट लागते, काही जण वजन बॅट वापरतात. यावेळचा आपण जर पाहिलं तर सुपला शॉट, झाडू शॉट इकडे मात्र खेळण्याचा प्रयत्न केला, परंतु हा सुद्धा अपयशी ठरला. अनऑर्थोडॉक्स अगदी आपण जर पाहिलं तर हे सुद्धा बोलणं गरजेचं आहे. आपण ज्या ज्या वेळी मैदानामध्ये खेळतो आपल्याला असं वाटतं की प्रत्येक येणारा चेंडू हा मारण्याचा प्रयत्न करणं गरजेचं आहे. आपण असं बोललं सुद्धा जाऊ शकतो, परंतु त्या चेंडूला मारायचं कोणत्या दिशेला हे आपल्यावरती असतं. आणि त्याचमुळे आपण जर पाहिलं तर हा चेंडू सुद्धा निर्धाव आलाय. डॉट येत असताना इकडे मात्र पाहायला मिळतोय फुल टॉस. यावेळी आपण पाहतोय पुन्हा एकदा आडव्या बॅटने लेग ग्लान्स करण्याचा प्रयत्न होता, परंतु या प्रयत्नात तिकडे मात्र पुन्हा एकदा अपयश आलं. लगातारचे 3 चेंडू इकडे मात्र निर्धाव आलेत. बघा चुकीचा प्रयत्न आणि त्याच्या मागे घडलेल्या चुका. यासिन सर म्हणतात ना, गलती करो गलतियां करो पर एक गलती बार बार मत करो, कारण तीच चुकी तुम्हाला पराभवाच्या छायेमध्ये नेऊ शकते. आणि तेच मात्र इकडे केले जाते. अगदी फुलटॉस चेंडू, तिन्ही फुलटॉस चेंडू होते. आपण जर पाहिलं तर पहिला चेंडू आउटसाइड ऑफ स्टंप फुलटॉस, त्याच्यानंतर आपण जर पाहिलं तर ऑफ स्टंप वरती टाकलेला फुलटॉस आणि त्यानंतर हा लेग स्टंप आणि मिलर स्टिक वरती टाकलेला फुलटॉस. यावेळचा आडवा बॅटने खेळला गेलेला स्ट्रोक फसलाय. क्षेत्ररक्षक आलेत आणि पुन्हा एकदा झेल घेण्याचा प्रयत्न, परंतु हा प्रयत्न इकडे मात्र अयशस्वी ठरला. रनआउट स्वरूपात फलंदाज तिकडे बाद होतील. डीजे
पहिला चेंडू विजयासाठी 35 धावसंख्येची गरज. माफ करा, षटक संपलाय. 12 चेंडू विजयासाठी आता गरज आहे. 12 चेंडू विजयासाठी 35 धावसंख्येची गरज आहे वरंडेपाडा या संघाला. आता या 35 धावा बनवायच्या कशा हा सुद्धा विचार तुम्हालाच करावा लागेल, कारण आता 35 धावा म्हटल्यानंतर अगदी पाणी नाकातोंडाजवळ आलंय. धावसंख्या धावफलकावरती लागली आहे, ती म्हणजे 9 आणि विजयासाठी 35 धावसंख्येची गरज. 12 चेंडूंमध्ये 9 धावा धावफलकावरती झाल्यात. पहिल्या षटकामध्ये आपण पाहतोय 7, त्यानंतरच्या या षटकामध्ये आतापर्यंत 2 आणि 9 धावा होत असताना आपण पाहतोय 12 चेंडू विजयासाठी 35 हे समीकरण इकडे मात्र शिल्लक राहिले. आता न्यू बॉलर, नवीन गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती आपण पाहतोय. तर पुन्हा एकदा सामन्याकडे आपण लक्ष टाकूया. अगदी आपण जर पाहिलं तर पहिले चेंडू 2 डॉट आले, त्यानंतर सिंगल, संघाची धावसंख्या 10. आता गरज आहे विजयासाठी 34 धावसंख्येची. यावेळचा चेंडू पुन्हा एकदा हवेत चाललाय. क्षेत्ररक्षक यष्टीरक्षक झेल पकडतोय. आणखीन एक फलंदाज मैदानाच्या बाहेर. थँक्यू. इकडे आपण पाहतोय वारंवार फलंदाजांची गळती आणि त्याचमुळे हा सामना आता वरंडेपाडा या संघापासून दूर जात असताना इकडे मात्र पाहायला मिळतोय. या चेंडूवरती जर मोठा फटका आला तर काहीतरी वेगळं होऊ शकतं, अन्यथा मग आता प्रयत्न इकडे मात्र गोलंदाजाचे चांगले घडलेत हेच मात्र म्हणावं लागेल. अजय गोलंदाजी माकवती आहेत. आतापर्यंत धावसंख्येचा विचार केला तर 5 चेंडूंमध्ये 2 धावा त्याने खर्च केल्यात आणि धावसंख्येचा वेग आपण पाहिला तर 11 वरती इकडे मात्र पाहायला मिळतोय. 11 धावा धावफलकावरती. यावेळचा फुल टॉस हाही सुद्धा बॅटवरती आलेला नाहीये, स्लाइस झालाय. अगदी आपण जर पाहिलं तर बॅटच्या खालच्या हिश्श्याला चेंडू लागला. एक सिंगल मिळाली. पाहता पाहता 3 षटकं संपली आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती आपण पाहतोय आता मात्र धावा लागल्यात 12. येणारे 6 चेंडू 32 धावसंख्येची गरज. 6 चेंडू 32 धावा हे समीकरण इकडे मात्र शिल्लक राहिले. परंतु हा सामना सुद्धा सांगीन देखील अगदी बेलापूरचं जे आपण ज्यावेळी ट्रेननी जातो आणि 40+ जे मैदान दिसतं आपल्याला, त्या मैदानावरती एक मोठी स्पर्धा आयोजित केली होती. रात्रकालीन स्पर्धा होती. गोरसई ब या संघाला तिकडे पॅनलाइज केलं होतं. ड्रेस कोड त्यांचा एक नव्हता. त्यांना 34 धावा हव्या होत्या शेवटच्या 6 चेंडूंमध्ये आणि पवन केणे आणि सूरज केणेने त्या बनवल्या होत्या. त्यामुळे क्रिकेट सरडा आणि राजकारण कधी रंग बदलेल हे कोणालाच माहित नाहीये. आणि फलंदाज बाद झालेत. अगदी पत्त्यांचा बंगला जसा कोसळावा तशी इकडे मात्र वरंडेपाडा संघाची फलंदाज
कोसळत गेली. अगदी पहिल्या षटकापासून ज्या विकेट मिळाल्या त्याच्यानंतर विकेटची गळती थांबलेलीच नाहीये. अगदी आपण जर पाहिलं तर वारंवार फलंदाज बाद झाले, धावसंख्या मात्र तिथेच स्थिरावली आहे. 5 चेंडू 32ची गरज असताना पुन्हा एकदा चेंडू निर्धाव आला. आता मात्र समीकरण थोडंसं चेंज झाले. चार चेंडूंमध्ये 32 धाबा बनवायच्या आहेत. इकडे गोलंदाज जर चुकी करत असतील तर कुठेतरी सामना फिरू शकतो, अन्यथा गोलंदाजाने निर्धाव चेंडू टाकले तर मात्र आता नक्की म्हणावं लागेल की वरंडेपाडा हा संघ थोडासा आता या सामन्यापासून मागे राहिला. यावेळचा चेंडू ऑन साइड वरती मारलाय. क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा पोहोचले, झेल पकडला. आणखीन एक फलंदाज इकडे मात्र बाद होत. सात फलंदाज बाद झालेत आतापर्यंत. धावफलकावरती फक्त आणि फक्त 12 धावा लागल्यात. यावेळी थोडस पद्धतरीत्या दाखवण्याचा प्रयत्न, डान्सिंग डाऊन द विकेट, परंतु पंचांनी सांगितलं की हा चेंडू वाईड आहे. अवांतर स्वरूपाची धाव इकडे मिळेल. 13 धावा धावफलकावरती होतील. आता कदाचित गोलंदाजाने असा विचार केला असेल की कदाचित एखाद दुसरी वाईडची स्वरूपातली धाव त्यांना देऊया, कारण थोडंसं मनोबल त्यांचं सुद्धा वाढू शकतं. त्यामुळे इकडे मात्र पुन्हा एकदा या चेंडूवरती फलंदाजाला वाचवलं गेलं. एक सिंगल इकडे मात्र धावफलकावरती घेतली जाईल. संघाची धावसंख्या आपण पाहतो पुढे सरकते. धावफलकावरती 14 होत आहेत. पंचांच्या माध्यमातून आपण जर पाहिलं तर मृत चेंडूची घोषणा इकडे केली गेली. अगदी फलंदाज रेडी नव्हते आणि त्याचमुळे आपण पाहतोय मृत चेंडूची घोषणा होते. फुल टॉस, उलट्या हाताने खेळण्याचा प्रयत्न, आपलं कौशल्य इकडे दाखवण्याचा प्रयत्न, परंतु तो चेंडू सुद्धा आपण जर पाहिला तर निर्धाव आलाय. डॉट येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. आता या षटकातील इकडे मात्र शेवटचा एक चेंडू येणं बाकी आणि भरपूर साऱ्या धावसंख्येची गरज. आणि हा सामना आपण पाहतोय इकडे जिंकलाय काशीनाथ 11 सारसई ब या संघाने. वेल प्लेड अँड हार्ड लक श्री पात्रुदेवी वरंडेपाडा. नक्की आपण जर पाहिला तर एक चांगला सामना इकडे मैदानावरती आपल्याला पाहायला मिळाला आणि त्या सामन्यामध्ये 44 धाबा बनवत असताना वरंडेपाडा या संघाचा प्रवास मात्र इथवर थांबला. आता यानंतर आणखीन एक लढत आपल्याला पाहायला मिळेल. बाळा 11 ताकई